पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मितालीला शाळेत पाठवलंस? वही सरकार। आमासनी बोलला नाहीस? पोलिसांनी दम भरला होता। अचानक काय झालं? हा ते मी तू तर तिचं लग्न लावून देणार होतास ना व? शाळा कुठून आले मधीच? काय कोणी फितवलं? मास्तरीन? कोणी सांगितलं तिला शाळेत पाठवायला? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हो मुद्दा आई साहेबांपर्यंत नाही पोहोचला पाहिजे, हे फक्त आपल्यात राहू दे। माझ्याकडे काय बघायला? बोल की। घाबरू नका, बोल। पोलिसांनी दम भरला होता। म्हणलं लहान पोरीचं लगीन लावायचं नाही। मी घाबरलो होतो, पकडलं असतं मला पोलिसांनी। आमासनी सांगायचं होतंस। माझ्यामुळं मला बोलला होता यो। मी याला म्हणलं उगाच एवढ्या तेवढ्याला कुठं थोरल्या सरकारांकडे जातोस, असं झालं। तुझं तू बघ म्हणलं। आता लग्न कसं लावणार तिचं? लग्न लावलं नाहीस ठीक आहे, पण शाळेत कशा पायी पाठवलंस? पोलीस शाळेत पाठवायची बळजबरी नाही करू शकत। नाही बरं आहे, घरी बसून याचं डोसकं खात बसणार ती कार्टी, त्यापेक्षा बरं आहे बाबा 8 तास शाळेत जाईल, तुझ्या डोसक्याला ताप नाही। लय बोकाड पसरत होती। म्हणलं जा शाळेत, 18 होऊ द्या, बघतो तिला। तुझी पोरगी आहे, तुझा प्रश्न आहे, पण तुझ्या पोरीला तुझी नस सापडल्या। तुझं नाक कसं दाबायचं हे चांगलंच कळतंय तिला। डोकं आहे हा तिला, डोकं आहे, पण आता त्या मास्तरनीच्या नादाला लागून ती तुझ्या डोक्यावर मिर्या वाटते की नाही ते बघ। पोरीचं लग्न नाही लावलंस ठीक आहे, पोलिसांच्या बडग्याला घाबरला, वय पण कमी आहे तिचं म्हणा, पण शाळेत पाठवून चूक केलीस तू। आणि पोलिसांनी तुला स्टेशनावर बोलवलं तेव्हा आमासनी का नाही सांगितलास? पोलीस घरी आले होते। पोलीस घरी आलते? कोणी पाठवले? कोणी पाठवलं? नाही माहित, पोलिसांनी दम भरला होता मला। म्हणलं पोरीला शाळेत पाठव, नाही तर जेलमध्ये बस। मी घाबरलो होतो। एकदम माफ करा सरकार। मग आता काय पाठवणार तू तिला शाळेत? तुम्ही म्हणाल तर काढतो शाळेत ना तिला। हा जाणायच की बाबा, काढतो शाळेत म्हणजे बदनामी आमची। थोरल्या सरकारने सांगितलं शाळेतनं काढून टाकायला म्हणून। लई शहाण आहेस दानाजी। तुझ्या घरी पोलीस आलते तेव्हा आलतास का तू विचारायला आमच्याकडे? तेव्हा स्वतःचं डोसकं लावलंच नव्ह, मग आता तुझं तू निस्तर, तुझी पोरगी तुझं तू बघून घ्या। तर ती परत आणि बोकाड पसरत जायची पोलीस स्टेशनात आमचं नाव घेत। छान आहेस की बाबा, असलं काय चालणार नाही। आम्हाला काय डिंब डोसक्यात समजतोस काय तू? नाही सरकार, दाखले सरकार माफ करा मला, चुकलं माझं दाखले सरकार। ये चल जा, निघ तू, निघ जा, जेवणाचा बघ। काय झालं? काय विचार करा? कोण असेल याच्या मागं? कोण असेल या समद्याच्या मागं?
काय माहिती? अक्षू बाळा, अगं रडतेस का? काय झालं? काही नाही. चिडलीस का? सॉरी. सॉरी नाही ग बाळा, पण मनात काय आहे तुझ्या ते तरी सांग. अक्षू, गॅस बंद कर आणि बोल आमच्याशी. ते स्वयंपाकाचं बघू आपण नंतर बाळा. एवढं काही नाही. अगं डोळ्यात कधीही पाणी न काढणारी तू, आज काय झालं तुला असं अचानक? काय झालंय अक्षू? कमलराव तुझ्याशी फोनवर जोरजोरात बोलत होते. काही भांडण झालंय का तुमचं? सांगशील का काही? अक्षू, अगं सांगशील का काही? बाबा, कमलनी मला जॉब सोडायला सांगितला. आम्ही पण तेच सांगतोय तुला ताई. मी राजीनामा दिला होता, पण मग बाबा सगळी मुलं रडायला लागली. मितालीचं काय होणार, विनयची शाळा सुटेल, असे सगळे विचार माझ्या डोक्यात यायला लागले. आणि तुम्हाला माहिती आहे की माझी किती अटॅचमेंट आहे माझ्या मुलांची. त्यांनी मोठं व्हावं असं मला वाटतं, म्हणून बदलला मी निर्णय. अगं असं होतच, जीव अडकतो मुलांमध्ये. तुम्ही नाही का भाजीपाल्यातले पैसे वाचून शाळेतल्या मुलांना पुस्तकं द्यायचात. आणि तुम्ही काही कमी नाही आता. गपचूप गरीब मुलांची फी भरून यायचा आणि मला सांगायचं की पगाराचं पाकीट हरवलं म्हणून. अगं आपल्याकडे परंपराच आहे ती. आणि ही पण तेच करते. अक्षू, कमलरावांचं काय? का भांडला होतात तुम्ही दोघं? बाबा, ते मला सारखं सांगतात की तुला शाळा सोडावी लागेल. अगं हो, पण एकदा शांतपणे बोल ना त्यांच्याशी. अगं ते तेवढा वेळच देत नाही ताई. म्हणजे त्यांनी आता राजीनामा द्यायचं फर्मानच काढलंय. त्यांच्या बाबांनी दुसऱ्या शाळेत माझ्यासाठी शब्दही टाकला. फक्त भूगोल हा माझा विषय नाहीये. ठीक आहे, तो आता मुद्दा नाहीये. निर्णय बदलू शकतो ना. मी का असं केलं, का हा निर्णय घेतला हे समजून घेण्यात त्यांना काहीच इंटरेस्ट नव्हता. बाबांना काय सांगू ह्याची फक्त त्यांना पडली. कधी कधी मला असं वाटतं की त्यांना रिस्पेक्ट नाहीये माझ्याबद्दल. आम्हासनी माहिती कोण आहे ते. कोण? काय असं का बघालाय? मूर्ख समजतो धनाजी आम्हासनी. म्हणजे म्हणजे ही जी खुर्ची आहे ना व, ती आम्हासनी दान म्हणून नाही मिळाली आहे. ती आम्ही मिळवल्या आमच्या अक्कलवर. काय कळलं नाही? पण आम्हास ती कळलंय. काय? ह्याच्या मागचा सूत्रधार कोण? तुम्ही सांगा. मला नाही माहिती. तुम्हाला माहित आहे काय? कोण हाय ती व्यक्ती? कोण? ताणू नकोस की ताई, सांगून टाकी. सोन्यानं पडवू. दुर्गे, मध्ये मध्ये बोलायचं नाही. चुकलं ताई, चुकलं. मला माफ कर ताई. कुणाला काय शिक्षा द्यायची ते आम्ही ठरवू. हं? तू फक्त त्याची अंमलबजावणी करायची, अक्कल पाचवायची नाही. चल जा, स्वयंपाकाचं काय ते बघ.
एवढं का चिडलाय तुम्ही? काय झालं? गोष्ट चिडण्यासारखीच आहे. काय काय झालं काय? आपली माणसं जेव्हा लपवाछपवी करू लागतात तेव्हा मनाला इंगळ्या डसत्यात. माझी काय चूक झाली काय? दोष वयाचा असतोय. कुणाविषयी बोलताय तुम्ही? धनाजी बद्दल. धनाजी? त्याचं वय झालंय, गलित गात्र झालाय तो. त्यांनी आमच्यापासून हे समज लपिवलं, नाही आवडलं आमासनी. जाऊ दे, राहू दे की आता. तुम्ही कशाला उगाच डोसक्याचा भोगा करून घ्यायचा आई साहेब? जाऊ दे. आम्ही त्याला आपला मानला, नोकर नाही, फॅमिली मानला. त्यानं परक केलं आमासनी, नाही आवडलं आम्हाला. जाऊ दे, एवढं काय सिरियस आहे का आता आई साहेब? जाऊ दे. हाय, सिरियसच आहे. आमासनी चैन नाही पडणार, झोप नाही लागणार, अन्न घशाखाली नाही उतरणार. धनाजी काय एवढा मोठा आहे काय? जाऊ दे. नाही, पण त्यानं जे केलंय ते लय मोठं आहे. दगाबाजी केली त्याने, दगाबाजी. त्याला या घरात थारा नाही. आज हे लपविलं, उद्या आणखीन काहीतरी लपवेल. ते काय नाही, त्याला कामावरून काढून टाकलाच पाहिजे. धनाजी, धनाजी. हे बघ, नवरा बायकोचं नातं म्हटलं ना की थोडंसं गृहीत धरणं हे आलंच. अगं नवीन चप्पल आहे, कुरकुरणार. आणि तुलाही त्यांची बाजू थोडी समजून घेतलीच पाहिजे ना. ताई, आणि रिस्पेक्ट नाही म्हणजे काय ग? त्यांनी शिवीगाळ केली तुला, का हात उगारला? एवढंच असतं का डिसरिस्पेक्ट म्हणजे? साधी गोष्ट आहे बाबा. ती काहीतरी सांगते तर त्यांनी ते समजून घ्यावं, ऐकावं, विश्वास दाखवावा, तो दिसावा. विश्वास दिसला नाही की असं वाटतं की त्यांना माझ्या शब्दाची किंमतच नाहीये. आणि नात्यात विश्वास नसेल तर? अगं ताई, असं नाहीये काही. मग ते असं का म्हणतात की भुवनेश्वरी मॅडमचा राग मी त्यांच्यावर काढते म्हणून? मी का त्यांच्यावर राग काढेन बाबा? हे बघ अक्षू, पण तू स्ट्रेसमध्ये असतेस. त्या भुवनेश्वरी मॅडम तुझ्या आयुष्यात आल्यात ना तेव्हापासून आमचंही निरीक्षण येते. अक्षू, पर्सनल आणि प्रोफेशनल याच्यात आपल्याला फरक ठेवता आला पाहिजे. उगाच याचा राग त्याच्यावर नाही काढायचा बाळा. आणि आपलंही काही चुकतंय का हे बघितलं पाहिजे बाळा. हे माझं काहीच चुकत नाहीये असं माझं म्हणणंच नाहीये. फक्त कमलनी थोडा पेशन्स, थोडा समजूतदारपणा दाखवावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. ही खूप मोठी अपेक्षा आहे का? अगं ताई, तू त्यांची बाजू समजून घे ना. तुझं लग्न ठरलंय आणि तू नुसती शाळा करत असतेस. अगं जिजूंना पण वाटत असेल ना की तू त्यांच्याबरोबर वेळ घालवावास म्हणून, पण नाही, तुला तर वेळ कुठे? तू तर उठसूट भुवनेश्वरी मॅडमच्या घरी जात असतेस ना. इरा, उठसूट नाही जात मी. याच आठवड्यात किती वेळा गेलीस तर तू स्वतःच बघ. तू ठेवला असशील हिशोब, तूच सांग. चिडलीस ना आई? बघ जरा. ताई, तुझं ना असंच आहे, चूक तुझी आहे, जिजूंची नाहीये. तुझं नशीब चांगलंय ना म्हणून जिजूंसारखा चांगला नवरा मिळालाय तुला. नवरा नाही झालाय तो माझा अजून. अगं अक्षता पडायच्या बाकीत फक्त. मग काय, त्या तर पडतीलच. इरा, तुला माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असं वाटतं कारण तुला तुझ्या लग्नाची घाई. बाबा, आधी हिचं लग्न लाव. अगं अक्षू, असं काय बोलतेस तू? मोठी ठेवून आम्ही धाकटीचं लग्न कसं लावणार? अगं आई, हिला घाई आहे खूप. मला तुझ्या लग्नाची घाई आहे. हो, कारण त्याशिवाय तुझं लग्न होऊ शकत नाही, तुला माहितीये. माहितीये ना तुला, मग कर लग्न आणि जा सासरी. माझं मी ठरवे ना इरा, तुम्हाला सांगायचं नाहीस. ए, तुम्ही शांत राहा ग, भांडू नका अशा. हे बघ अक्षरा, अगं कमलरावांचं काही चुकत असेल तर त्यांना समोर बसून सांगितलं पाहिजे. तू नाही सांगितलंस तर त्यांना कळणार आहे का? हं? ते काय मनकवडे आहेत का? नाही ना. तू आम्हाला सांगितलंस म्हणून आम्हाला कळलं की तू राजीनामा का मागे घेतलायस. ते तुझा निर्णय आहे, पण आम्हाला काळजी वाटणारच ना की शाळेत काय होतंय ते. हो, आणि अगं माया असते, काळजी असते, आणि जिथे काळजी असते ना तिथे भांडण हे होणारच. त्यामुळे कमलरावांवर चिडू नकोस. अगं, पण आम्हाला सांगितलंस म्हणून आम्हाला कळलं की तू राजीनामा का मागे घेतलायस. ते तुझा निर्णय आहे, पण आम्हाला काळजी वाटणारच ना की शाळेत काय होतंय ते. हो, आणि अगं माया असते, काळजी असते, आणि जिथे काळजी असते ना तिथे भांडण हे होणारच. त्यामुळे कमलरावांवर चिडू नकोस.
समजून घे त्यांना. अगं सगळं काही ठीक होईल. अक्षरा, अगं इतकी समजूतदार आहेस तू, मग अशी का वागतेस? खरंच त्या भुवनेश्वरी बाई तुझ्या आयुष्यात आल्यापासून बिथरलीस तू. हेच माझं पण म्हणणं आहे. चालता हो घरातनं. अगं पण केलं काय त्यानं? काय केलं? लपवा छपवी. वाटलंच होतं मला. कळत नाही का रे तुला? तू असा वागशील असं वाटलं नव्हतं धनाजी. तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती आम्ही. अरे तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं रे? हा, आमच्या समोर पोरीसाठी रडलास. तिच्या लग्नासाठी पैसे मागितलंस, ते दिले आम्ही तुला. तुझ्या पोरीला समजावलं, त्या मास्तरनीशी भांडलो. आणि तू आम्हास ती काही सांगितलं नाहीस. हा, काही बोलला नाहीस. कुणी फितवलं रे तुला? हा, कुणी फितवलं? पोरीला शाळेत पाठवलंस, आम्हासनी काही बोलला नाहीस, काही सांगितलं नाहीस. आज अचानक मिताली शाळेत दिसली. याचा अर्थ काय धनाजी? गोष्टी अर्धवट सांगणं म्हणजे लपवण्यासारखंच आहे. ही गोष्ट आमच्या घरात खपवून घेतली जाणार नाही. आत्ताच्या आता चालता हो या घरातनं. दुर्गे, हिशेब काय याचा? 34,304 रुपये. उद्या आणून द्यायचं. माफ करा थोरले सरकार, एकदा माफ करा, पण मला कामावरून काढू नका. मी तुमच्या पाया पडतो थोरले सरकार. हो तर चापकाने फटके द्या. लहान लेकरं मला आहेत मला, पण कामावरून काढू नका सरकार. माफ करा सरकार, चूक झाली माझ्याकडे. 19 वर्ष झाली काम करतो तुमच्याकडे. एकदा माफ करा सरकार, चूक झाली माझ्याकडनं. माफ करा सरकार. यो आमचा गुन्हेगार आहे, याला शिक्षा झालीच पाहिजे. सिक्युरिटी. मला जर अक्षराशी बोलायचं होतं, पण मला कळेच ना की कधी कुठे, म्हणून मी डायरेक्ट आलो. अहो हो, बरं झालं ना आलात ते. चहा टाकू का? नाही तर जेवूनच जा. नाही, मी जेवून आलोय. मी अक्षराशी फक्त बोलायला आलोय. बरं बरं, बाहेर जा आणि निवांत बोला. आईस्क्रीम खायला जा दोघं. हो अक्षरा, आहे ना वेळ तुझ्याकडे? हो आहे ना, नसायला काय झालं? येईल ती. हा अक्षरा, शांतपणे बोलून सगळं मिटव. हा जा. येतो. बघा, मी माझं मन इतकं कठोर नाही करू शकत. माझ्यासाठी माझे विद्यार्थी सगळं काही आहे. सगळे रडू लागले हो बिचारे. तू प्लीज रडू नकोस. सॉरी. नाही, आय एम सॉरी. नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू. नाही, मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तू इमोशनल आहेस, तुला प्रॅक्टिकल नाही वागताय. असं काही नाही. नाही, शांत हो. बरं, तू तिथेच नोकरी कंटिन्यू करणार आहेस का? सध्या तरी. परत काही झालं तर? क्या पुढचा विचार का करायचा? आणि मी घेईन काळजी. अक्षरा, मी तुझ्यावर चिडलो कारण मला असं वाटत होतं की तू माझं काहीच ऐकत नाहीस, मनमानी करतेस. तुझ्या बाबांच्या घरी ठीक आहे, पण आपल्या घरी असं नाही चालणार.
तुला कोणी नोकरी करायला नाही म्हणत नाहीये, पण तू असंच वागत राहिलीस तर तेही घाबरतील ना. आणि मला असंही वाटतं की तुला माझी किंमत नाहीये. मला असं वाटतं की तुमचा माझ्यावर विश्वास नाही. माझा तुझ्यावर 1000% विश्वास आहे अक्षरा. पण तुम्ही नाही, इथे प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे. मग तुम्हाला रिस्पेक्ट नाहीये माझ्याबद्दल. अक्षरा, मी माझ्या आईचा जेवढा रिस्पेक्ट करतो ना, त्याहून दुप्पट रिस्पेक्ट मी तुझा करतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे, रिस्पेक्ट आहे, प्रेम आहे. आणि हे सगळं आहे म्हणून तर परत परत येतोय मी तुझ्यासाठी. कारण मला तुझ्याशी लग्न करायचंय अक्षरा. आता आपण भांडूया नको हा, आणि लवकरात लवकर लग्न करून मोकळे हो. मी तुला वचन देतो की मी तुला समजून घेईन. थँक्यू. अक्षरा, आय लव्ह यू. अरे बाबा, हॅलो बाबा, मी येतोच आहे. हो 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 बाबा, चिडू नका प्लीज. आय एम सो सॉरी. येस येस येस. अक्षरा, मला जरा जावं लागतंय. तू प्लीज जाशील ना घरी? हो. ओके ओके, बाय 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 बाय. अक्षरा, ते जरा आईस्क्रीमचे पैसे देशील प्लीज? ओके. बाय. सरकार एकदा माफ करा. ढाकणे सरकार एकदा माफ करा. मोठे सरकार मी तुमच्या पाया पडतो. ढाकणे सरकार, हो मला यार डंपरांनो थांबा. ढाकणे सरकार, मला माफ करा. ढाकणे सरकार, मी तुमच्या पाया पडतो. एकदम माफ करा. माझी बायका पोर आहे. उठ असं काय करू नका. ग बसा जरा. अधिपती, थोरल्या सरकारांची अवज्ञा करू नका. अवज्ञा करत नाहीये मी. मग हे काय आहे? धनाजी घराबाहेर गेलाच पाहिजे. त्याची खरंच काही चूक नाही. त्याची पोरगी शाळेत दिसली नव. ती त्याच्या सांगण्यावरनं नाही, माझ्या सांगण्यावरनं गेली होती. मी तुमचा गुन्हेगार आहे, तो नाही. तुम्ही मला शिक्षा करा.